या जगामध्ये सर्वत्र ईश्वर व्यापलेला आहे, याबद्दल आपण नेहमीच ऐकतो. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी त्याचं अस्तित्व आहे असं आपण ऐकण्यात असतो. तो निराकार, निर्गुण आहे, चराचरामध्ये व्यापलेला आहे. याची बऱ्याच लोकांना प्रचिती येते, अनुभूती येते. बरेच लोक यावर विश्वास देखील ठेवायला तयार नसतात, पण ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव हा त्याला सर्व काही गोष्टी शिकवून जात असतो. कारण अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो. जर भक्ती मार्गामध्ये आणि अध्यात्मामध्ये तुम्ही जर खरंच भक्तीमध्ये श्रेष्ठ असाल तर निश्चितपणे अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याच्या भक्तासाठी ईश्वर हा कुठेही जातो आणि कुठेही असतो. तो सदैव तत्पर असतो त्याच्या भक्ताला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, त्याच्या भक्ताला या त्रासामधून, कोणत्याही होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी. मग हे जग कोणतं आहे, हे जगामध्ये काय काय व्यापलेलं आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्यासाठी एक रूपाने वरदानच ठरतो. कारण संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला या सर्व गोष्टींबद्दल विस्तृतपणे माहिती देतात. ते सांगतात की हे जे जग आहे हे जग कशाकशानं व्यापलेलं आहे, या जगामध्ये कोणाकोणाचा कशा प्रकारे वास आहे आणि हे जग कशा प्रकारे भगवंताच्या लीलांनी भरलेलं आहे हे ते सांगतात. ज्या वेळेस आपण अध्यात्मामध्ये आणि भक्तिमार्गामध्ये देवावर, या शक्तीवर, अदृश्य अशा शक्तीवर आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा ह्या सर्व गोष्टींचं उत्तर आपल्याला आपसुकच मिळून जातं. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव. आधी आपण या नासी, तरी उत्तरे कासी कसी. ब्रह्मज्ञानाचे कोठार, ते या निश्चये उत्तर. तुका म्हणे ते उन्मनी, नाश कारय कारणी. एवढ्या छान आणि विस्तृत अशा पद्धतीनं त्यांनी अभंग रचला आणि त्या अभंगामधून त्यांनी हा उपदेश केला की देवाचा चराचरमध्ये कसं व्यापला आहे. तो म्हणतात की जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव. हे संपूर्ण जग ह्या भगवंताच्या, देवाच्या लीलांनी व्यापलेलं आहे. सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे, जाणीव आहे. ती गरज ज्याची आहे ती तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे, तुम्हाला त्याची प्रचिती आली पाहिजे. कारण त्यासाठी तुम्हाला भक्तिमार्गात आणि अध्यात्माची कास धरावी लागेल. तर तुम्हाला जग अवघे देव आहे आणि हीच मुख्य उपदेशाची आपल्याला ठेव आहे. की ही मुख्य उपदेश म्हणजे काय, की तो जरी स्थळी सर्वत्र व्यापलेला आहे, ह्या भगवंताच्या लीलांनी सर्व गोष्टी व्यापलेल्या आहे, याची तुम्ही जाण ठेवा. हा उपदेश त्यामधून आपल्याला देण्यात आलेला आहे. आधी आपण या नासी, तरी उत्तर एकासी. जोपर्यंत आपण आपल्या मनामधला अहंभाव, गर्वपणा, मीपणा सोडून देत नाही तोपर्यंत इथं आपल्याला कोणत्याच गोष्टीचं उत्तर व्यवस्थित भेटू शकत नाही. ज्या वेळेला आपण ह्या सर्व गोष्टी, अहंकाराच्या गोष्टी सोडून देऊ त्यावेळेस आपल्याला खरं जगण्याचं कारण आणि खरं जगण्याचं कारक देखील आपण ठरू शकतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आधी आपण या नासी, तरी उत्तर एकासी. म्हणजे तू तुझ्यातला अहंकारपणा सोडून दे, तरच तू ह्या खऱ्या कसोशीला लागशील, खऱ्या कसाला लागशील की हा जन्म कशासाठी घेतलेला आहे आणि आपलं कार्य इथं काय केलं पाहिजे. हा जेव्हा कस तुला भेटल, ह्याचं जेव्हा उत्तर तुला भेटल त्यावेळेस तुला ह्या जगण्यामधला खरा अर्थ समजून जाईल. पुढं ते म्हणतात की ब्रह्मज्ञानाचे कोठार, ते या निश्चय उत्तर. जोपर्यंत हे सर्व विश्व ब्रह्मज्ञानाचं कोठार आहे, अहम ब्रह्मास्मी जोपर्यंत तू समजत नाहीस तोपर्यंत तुला या ज्ञानाचं कोठार इथं समजणार नाही. जेव्हा तू ब्रह्मज्ञान घेण्याचा प्रयत्न करशील, ज्ञान घेऊन इथं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करशील, त्यावेळेस तुला हे कोठार किती आहे हे समजेल आणि तेव्हाच तुला ह्या प्रश्नांची उत्तरे देखील तुला मिळून जातील. कारण काय, तर अहम ब्रह्मास्मी या वाक्यातच सर्व कोठार या विश्वाचं भरलेलं आहे. हा सर्व साठा ह्या अहम ब्रह्मास्मीमध्येच आहे. तुका म्हणे ते उन्मनी, नाश काराय कारणी. जेव्हा ह्या जगण्यामधलं कारण आणि कारक हे विशेष निघून जातील त्यावेळेस जी अवस्था आपल्याला प्राप्त होईल ती उन्मनी अवस्था प्राप्त होईल. म्हणजेच काय, की विषय सुखातून माणूस जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस त्याला ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान व्हायला लागतं आणि जीवनाचं खरं मूल्य समजायला लागतं. आपण देखील आपल्या नित्यनेमाच्या आयुष्यामध्ये जर खरंच आपल्याला जन्माचं, ह्या जगण्याचं, मानवी जातीचं, मानवी धर्माचं जर मूल्य कळालं तर खरंच आपलं आयुष्य हे सुखकर आणि सुंदर होऊ शकतं. त्यासाठी गरज काय आहे, की अशा प्रकारचे जे अभंग किंवा अशा प्रकारे जे संतांचं कार्य आहे ते समजून घेण्याची. जय जय रामकृष्ण हरी.